अमेरिका चीन व्यापार तणाव वाढत असताना चीनची चलबिचलही वाढते। त्यासाठी आशियाई देशांचे दौरे केल्यानंतर आता चीननं भारताला पुन्हा एकदा साथ घातली आहे। चीन भारतीय वस्तूंचं त्यांच्या बाजारपेठेत स्वागत करण्यासही तयार आहे। त्यामुळे भारतासाठी ही एक सुवर्ण संधी निर्माण झाली आहे, ती म्हणजे आपली 99.2 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढलेली व्यापारी तूट भरून काढण्याची। पाहूया चीनचा प्रस्ताव नेमका काय आहे आणि भारतासाठी तो किती फायद्याचा आहे ते। अमेरिका चीन व्यापार युद्ध वाढतच चाललंय आणि दोन्ही देशांची भूमिका पाहता इतक्यात हे युद्ध थांबेल असं वाटत नाही। अमेरिकेला टॅरिफमधूनच उत्तर देणाऱ्या चीननं आपला आशियाई संपर्क अधिक दृढ करण्यासही सुरुवात केली आहे। अलीकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दक्षिण आशियाई देशांचा दौरा करून आपण छोट्या राष्ट्रांच्या पाठीशी आहोत असं आश्वासन दिलंय। चीनशी संबंध असलेल्या सर्व राष्ट्रांवरही अमेरिकेनं भरमसाठ टॅरिफ लावलाय। अर्थात भारतावरही टॅरिफ लावलाय, मात्र भारतासह अमेरिकेला व्यापार संबंध बिघडवायचेही नाहीत। तर दुसरीकडे चीनकडून भारताला वारंवार साथ घातली जाते। आता चीनचे राजदूत झू फियांग यांनी स्थिर आणि सहकार्यात्मक संबंधांसाठी संवाद महत्त्वाचा आहे, चीन भारतातून आयात वाढवण्यास तयार आहे असं सांगितलंय। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींना या वर्षअखेरीस होणाऱ्या शांघाय शिखर परिषदेसाठी आमंत्रण दिलंय। व्हिएतनाम आणि मलेशिया यांच्यापेक्षा मोठी असलेली अर्थव्यवस्था म्हणजे भारताला जर आपल्या गोटात घेता आलं तर आपण अमेरिकेवर अधिक दबाव वाढवू अशी एक त्यांची एक व्यूहरचना आहे। म्हणून ते भारताच्या बाबतीत जे प्रेम दाखवताना दिसत आहेत सध्या, भारताबरोबर असलेल्या व्यापारामधील ट्रेड डेफिसिट कमी करायला भारताला मदत करू। तर भारतानं कायम संबंध सुधारण्यासाठी सकारात्मक असल्याचं सांगितलं असलं तरी अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाही। कारण अमेरिका भारताबाबत मवाळ आहे तर चीनबाबत कठोर आहे। तर चीन आणि भारताच्या संबंधांचा अभ्यास केला तर इतिहास वेगळा आहे। मात्र दोन्ही तगड्या अर्थव्यवस्थांशी व्यवहार करताना भारताला मध्यम मार्गच काढावा लागेल। भारतापुढे यामुळे थोडीशी आपण काय म्हणू शकू, सहन होत नाही आणि सांगता येत नाही असं म्हणतात अशी नाजूक परिस्थिती निर्माण झाली आहे भारतापुढे। कारण आपल्याला अमेरिकेला दुखावूनही चालणार नाही आणि तंत्रज्ञान किंवा द्विपक्षीय व्यापारात चीनला धुडकावण्या इतपत आपली अर्थव्यवस्था एवढीही मजबूत नाहीये। भारत चीन यांच्यातले राजनैतिक संबंध सीमा प्रश्नावरून ताणलेले असले तरी व्यापार संबंध सुरळीत सुरू असतात। चीनमधून भारतात ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स, संगणक हार्डवेअर, इलेक्ट्रिकल पार्ट्स, यंत्रसामग्री, रसायनं, वीज संबंधित उपकरणं, दूरसंचार उत्पादनं, प्लास्टिक आणि खतं यासारख्या विविध वस्तू आयात केल्या जातात। तर भारत प्रामुख्यानं कच्च्या मालावर आधारित वस्तू चीनला निर्यात करतो। लोह खनिज, खनिज इंधन, सेंद्रिय रसायनं, कापूस, तांबे, हिरे आणि नैसर्गिक रत्न चीनकडे निर्यात केली जातात। चीनसह भारताची व्यापारी तूट ही 99.2 अब्ज डॉलरपर्यंत आहे। त्यामुळे जर चीन भारताकडून आयात वाढवण्यास तयार असेल तर भारतातील निर्यात उद्योजकांना याचा मोठा फायदा होऊ शकतो। हमारा सबसे बड़ा चिंता चाइना के साथ यही था कि हमारा ट्रेड घाटे में था, हम निर्यात कम कर रहे थे, आयात ज़्यादा हो रहा था और फिर कुछ टेंशन्स की वजह से भी व्यापार कम होता गया और हमारा व्यापार घाटे में चला गया, चाइना प्रॉफिट में जा रहा था। पर अब जब अमेरिका ने प्रतिबंध लगाए हैं, टैरिफ लगाए हैं, तो चाइना के विदेश मंत्री और ट्रेड मिनिस्टर का बयान आया है कि हम भारत को एक फेयर ट्रेड वैल्यू देंगे और हम दोनों देश ग्रो करेंगे साथ साथ। तो ये स्वागत योग्य कदम है और एज ए एक्सपोर्टर में हम बहुत आशान्वित हैं कि इससे दोनों देशों का भला होगा और भारत सरकार भी इस चीज़ों पे जानकारी जुटा रही है और पॉजिटिव निर्णय लिया जाएगा। तर चीनसाठीही भारताची बाजारपेठ महत्त्वाची आहे, कारण अमेरिकेला विकू शकत नसलेला माल आता चीनला आशियाई बाजारात विकायचा आहे। मात्र भारत चीन यांच्यातल्या संबंधांमधला कळीचा मुद्दा आहे सीमा प्रश्न। भारत चीन यांच्यातील संबंध हे सीमा प्रश्नावरून ताणले गेले ते लडाखमधल्या गलवान प्रकरणानंतर, अर्थात जून 2020 नंतर। अखेर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोन्ही देशांमध्ये गस्तीबाबत काही तरतुदी स्पष्ट करण्यात आल्या आणि तणाव निवळू लागला। हा काळ अमेरिकेतील निवडणूक प्रचाराचा होता, हे विशेष। म्हणजेच दोन्ही देशांनी ट्रम्प सत्तेत येण्याआधीपासून तयारी सुरू केली होती। त्यानंतर मोदी शी जिनपिंग यांची भेट झाली आणि संबंध निवळण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची पावलं उचलली गेली।
आता चीननं या व्यापार युद्धात अमेरिकेला शह देण्याच्या दृष्टीनं भारताला जवळ करण्याचा प्रयत्न केलाय, तर भारतासमोर अमेरिकेला न दुखावून चीनला जवळ करण्याचं आव्हान असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.